हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, कान्हा हा सरकारचं सत्य शोधून काढायला निघाला होता आणि कान्हाने ते शोधून सुद्धा काढलं. कान्हाने सखीला सांगितलं, सखी मॅडम, आपल्या घरात जी तेजस्विनी बनून राहतीये, जिच्या नावावर तुम्ही प्रॉपर्टी करताय, ती तुमची खरी आई तेजस्विनी कामत नाहीये, तर ती आहे सरकार मनस्विनी. हे ऐकून सखीला जबर धक्का बसला. परंतु सरकार सुद्धा काही साधी खेळाडू नाहीये. सरकारने असा नेहलेपे देहला टाकला ज्यामुळे कान्हा क्लीन बोल्ड झालाय. त्याचा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. कारण सरकारला कान्हाचं सगळ्यात मोठं सत्य आधीच माहीत होतं. सरकारकडे चक्क ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे. सरकारकडे ते डॉक्युमेंट आहेत ज्यावर कान्हाने सखीच्या सह्या घेतल्या होत्या आणि सखीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या नावावर करून घेतली होती. आणि मग सरकारने सुद्धा सखीला सांगितलं की सखी, हा खोटं बोलतोय, मीच तुझी खरी आई तेजस्विनी आहे. आणि याचा पुरावा म्हणजे हा स्वतःच कान्हा महाडिक नाहीये, तर हा आहे कबीर किर्लोस्कर आणि त्याने तुला फसवून तुझी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. हे ऐकून सखीला जबर धक्का बसेल. कान्हाच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकणार की सरकारला हे सगळं कसं कळलं. मग आता याचे परिणाम काय होतील आणि हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही सगळ्यांना सांगते, मनस्विनीने ज्या लोकांशी वैर घेतलंय, मी त्या सगळ्यांना उद्या बोलवणार आणि त्यांचं आदरातिथ्य करणार. कान्हा विचारतो, तुम्ही कोणाला बोलवणार आहात? आणि सरकार सांगते, राजलक्ष्मी किर्लोस्करला. हे ऐकून कान्हाला धक्काच बसतो आणि कान्हाच्या हातातून चमचा खाली पडतो. सरकार त्याच्याकडे पाहू लागते. सरकारला समजतं की आता हा घाबरलाय आणि कान्हा विचारतो, राजलक्ष्मी किर्लोस्करला कशाला बोलवायचं? तर सरकार म्हणते, का नाही बोलवायचं? अरे, त्या इतक्या मोठ्या बिझनेसवुमन आहेत आणि त्यांनी कामत इंडस्ट्रीज सारख्या मोठ्या कंपनीला टक्कर दिली आहे. खरंच त्या खूप भारी आहेत. मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे आणि सरकारने उगाच त्यांच्याशी वैर करून घेतलं होतं. मला ते वैरसुद्धा मिटवायचं आहे, म्हणून मी त्यांना बोलवणार आहे. कान्हा म्हणतो, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. ते आपल्या स्पर्धक आहेत आणि स्पर्धक हे स्पर्धेच्या रिंगणातच चांगले दिसतात. त्यांच्याशी घरगुती संबंध ठेवण्याची गरज नाही आहे. त्यांना घरी बोलू नका. पण सखी कान्हाला म्हणते, कान्हा, तू का थांबवतोयस? त्यात खूप चांगल्या आहेत. मी सुद्धा त्यांना भेटली आहे. तुला सुद्धा त्यांना भेटून आनंद होईल. त्यांना घरी येऊ दे. त्यामुळे कान्हाची बोलतीच बंद होते आणि सरकारसुद्धा म्हणते, हो सखी, तू अगदी योग्य बोलतीये. उद्या आपण राजलक्ष्मी मॅडमला घरी बोलून घेऊया. आणि सरकार ही परशुरामला सांगते, परशु भाऊजी, तुम्ही त्यांना कॉल करून घरी येण्याचं आमंत्रण द्या. परशुराम सांगतो, ठीक आहे वहिनी, मी उद्या राजलक्ष्मी मॅडमला कॉल करेन आणि त्यांना घरी येण्याचं आमंत्रण देईल. सगळ्यांना आनंद होतो, पण कान्हाचा चेहरा मात्र पडतो. आणि त्याच वेळेस मीनाक्षीची दुखरी नस दाबली जाते. मीनाक्षी चिडून म्हणते, त्या सरकारने फक्त बाहेरच्या लोकांना नाही तर घरातील लोकांना सुद्धा खूप त्रास दिलाय. बरं झालं ती कैदाशीन गेली एकदाची या घराबाहेर. सरकारला खूप राग येतो आणि मीनाक्षी म्हणते, जोपर्यंत ती कैदाशीन या घरात होती ना, या घरात सुखाचा एक श्वास घेता येत नव्हता. पण आता ती बाहेर गेलीये तर किती छान वाटतंय. सरकार खूप चिडते आणि मनातल्या मनात विचार करते, सगळ्यांना खूपच तोंड फुटली आहे माझ्या विरुद्ध बोलायला. पण उद्या जेव्हा सखी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करेल ना, तेव्हा तुम्हाला बोलायला तोंडच राहणार नाही. कारण पायाखाली जमीनही नसेल आणि डोक्यावर छतही नसेल. मग रस्त्यावर भिका मागत बसा. असा विचार करून सरकार खूप खुश होते. पण इकडे एका व्यक्तीच्या हातावर, एका बाईच्या हातावर अंतः अस्ति प्रारंभ असं लिहिलेलं असतं आणि ही बाई तो व्हिडिओ पाहत असते ज्यामध्ये सरकार खऱ्या तेजस्विनीचा छळ करतीये, तिला मारतीये, तिच्याकडून सगळं सत्य जाणून घेतीये आणि तिला दरीत ढकलून दिलंय. हे सगळं हा व्हिडिओमध्ये दिसत असतं. पण आता ही अंतः अस्ति प्रारंभ लिहिलेली बाई कोण आहे? तिच्याकडे हा व्हिडिओ कसा आला? तिचा आणि सरकारचा, कान्हाचा, सखीचा काय संबंध आहे? आणि हा व्हिडिओ ती सगळ्यांसमोर का आणत नाहीये? हे रहस्य तर आपल्याला अजून माहीतच नाहीये. आणि इकडे गौतम हा मीनाक्षीला समजावून सांगतो, मीनू वहिनी, जाऊ दे, नको त्या गोष्टीचा विचार करू. आता सरकार आपल्यामध्ये नाहीये ना, मग तो विषय काढून, ती आठवण काढून कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा? मीनाक्षीला हे पटतं. मीनाक्षी गप्प बसते. सरकार म्हणते, हो खरंय,
गौतम भाऊजी एकदम बरोबर बोलताय. आणि सखी म्हणते, मी तर उद्यासाठी एक्सायटेड आहे. उद्या किती मजा येईल ना, घरात आनंदाचं वातावरण असेल. पण कान्हा कसला तरी विचार करत असतो, नक्कीच राजलक्ष्मीचा. आणि सरकार हे पाहते आणि विचारते, कान्हा काय झालं, कसला विचार करतोयस तू? तर कान्हा सांगतो, नाही कसला नाही, ते उद्या मला आमरस बनवायचा आहे ना, आणि मला आमरस बनवता येत नाही, तर तो कसा बनवायचा याचाच विचार करत होतो. आणि मग सखी त्याला म्हणते, कान्हा तू काय टेन्शन घेतोय? जे तुला जमत नाही ते मी तुला शिकवेल, आणि जे मला कळत नाही ते तू मला समजून सांगायचं. यालाच तर संसार म्हणतात. कान्हा आणि सखी एकमेकांकडे प्रेमाने पाहतात, एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात. आणि हे पाहून सरकार ही खोटी खोटी स्माईल तर करते, पण मनातल्या मनात विचार करते, दोघांचं प्रेम जास्तच उतू जातंय. पण सखी, तुला आहे ना, आज कान्हावर जे काही प्रेम करून घ्यायचंय ते करून घे, कारण उद्या मी या कान्हाचा खरा चेहरा तुझ्यासमोर आणणार आहे. आणि मग तू स्वतःच या कान्हाला लाथ मारून या घराबाहेर हाकलून देशील. मग कसला कान्हा, कसली सखी आणि कसला सन्हा, असा विचार करून सरकार खूप खुश होते. आणि मग थोड्या वेळानंतर कान्हा हा आपल्या कबीर किर्लोस्करच्या वेशात चक्क किरणला भेटायला आलेला असतो. आणि तो किरणला सांगतो की उद्या अक्षय तृतीया आहे आणि तेजस्विनीने राजलक्ष्मी म्हणजेच माला घरी बोलवलंय. हे ऐकून किरणला मोठा धक्काच बसतो. किरण विचारतो, घरी का बोलवलंय, काय संबंध? तर कान्हा सांगतो, अरे त्या तेजस्विनी मॅडम आहेत ना, खूप चांगल्या आहे. आणि त्यांच्या मनात असा विचार आला की सरकारने ज्या ज्या व्यक्तींना दुखावलंय, ज्या ज्या व्यक्तींना त्रास दिलाय, त्यांच्याशी शत्रुत्व घेतलंय, त्या सगळ्यांना घरी बोलवायचं आणि त्यांचं आदरातिथ्य करायचं, त्यांची माफी मागायची आणि संबंध सुधारायचे. त्यांना सरकारने चुकीच्या केलेल्या सगळ्या गोष्टी सुधारायच्या आहेत आणि त्यात काही प्रॉब्लेम मला नाही दिसत. तर किरण म्हणतो, पण जर काही अपरीत घडलं तर काय होईल? कान्हा म्हणतो, काही अपरीत घडणार नाही, कारण आता सरकार त्या घरात होती तोपर्यंत भीती होती, पण आता सरकार त्या घरात नाही आहे आणि तेजस्विनी मॅडम खूप चांगल्या आहेत, त्यामुळे काही चुकीचं घडेल असं मला वाटत नाही. किरणला सुद्धा हे पटतं, पण किरण म्हणतो, हे तुला वाटतंय, पण काहीही वेळेवर घडू शकतं. कान्हासुद्धा याचा विचार करतो. आणि इकडे परशुरामने राजलक्ष्मीला कॉल केलेला असतो आणि परशुराम राजलक्ष्मीला अक्षय तृतीयेनिमित्त घरी येण्याचं आमंत्रण देतो. पण राजलक्ष्मी स्पष्ट शब्दात नकार देते, मी तुमच्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही. तेवढ्यात सखी जिन्यावरून खाली येते आणि हे सगळं बोलणं ऐकू लागते. परशुराम म्हणतो, राजलक्ष्मी मॅडम, मला माहिती आहे तुमचा सरकारवर राग होता, पण आता सरकार या घरात नाही आहे, आम्ही तिला हकलून दिलं आहे आणि ती दरीसुद्धा पडली आहे, कदाचित ती जिवंतसुद्धा नसेल. आता या घरात तेजस्विनी वहिनी आहेत, त्या खूप चांगल्या आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज आमचं आमंत्रण स्वीकारा आणि येथे या. पण राजलक्ष्मी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, मी नाही येणार, कारण याआधीसुद्धा मी सरकारच्या आमंत्रणावर होळीच्या दिवशी आले होते, पण त्या सरकारने माझा अपमान केला, माझ्या तोंडाला रंग फासला आणि मला खूप त्रास दिला. मला तेथे नाही यायचं आहे. जरी सरकार त्या घरात नसेल तरी तुम्हा कामत लोकांना मोठा तमाशा घालायची सवय आणि आम्हा किर्लोस्करांना तमाशे आवडत नाही. परशुरामची बोलतीच बंद होते. आता काय बोलावं याला समजत नाही. सखी जिन्यावरून खाली उतरते, परशुरामला इशाराने विचारते, काय झालं, येत आहेत का त्या? परशुराम सांगतो, नाही नाही, ते ऐकतच नाहीये. सखी म्हणते, त्यांना सांग मी त्यांच्याशी बोलेल. परशुराम म्हणतो, राजलक्ष्मी मॅडम एक मिनटं, तेजस्विनी मॅडमची जी मुलगी ना सखी, ती तुमच्याशी बोलेल. आणि परशुराम सखीकडे मोबाईल देतो आणि सखी म्हणते, राजलक्ष्मी मॅडम प्लीज, माझ्या आईची खूप इच्छा आहे की तुम्हाला घरी बोलवावं, तुमचं आदरातिथ्य करावं, तुम्ही या ना आमच्या घरी. पण राजलक्ष्मी म्हणते, नाही, मी येणार नाही. तर सखी म्हणते, तुमची नात बोलवतीये, असा विचार करा आणि या घरी. पण राजलक्ष्मी परत म्हणते, मी येणार नाही. सखी तिला मनवण्याचा प्रयत्न करते, प्लीज राजलक्ष्मी मॅडम, तुम्ही माझ्या आजीसारख्या आहात, तुम्हाला तुमची नात प्रेमाने बोलवतीये असं म्हणून या, पण प्लीज या. राजलक्ष्मी म्हणते, नाही, तू उगाच मला गोड गोड बोलून गंडवण्याचा प्रयत्न करू नकोस, मी तुमच्या घरी येणार नाही. तर सखी म्हणते, राजलक्ष्मी मॅडम, मी तुम्हाला गंडवत नाही आहे, मी फक्त तुम्हाला प्रेमाने बोलवतीये आणि आता सरकार या घरात नाही आहे. मला माहिती आहे सरकारने तुम्हाला त्रास दिला आहे, मनस्ताप दिला आहे, पण आता तसं होणार नाही. माझी आई खूप प्रेमळ आहे आणि माझ्या आईची अशी इच्छा आहे की तुम्ही या घरी यावं, तिने तुमचं आदरातिथ्य करावं. सरकारने तुम्हाला जो काही त्रास दिला आहे त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो, पण तुम्ही प्लीज या घरी या.
आणि राजलक्ष्मीचा नाईलाज होतो. राजलक्ष्मी म्हणते, ठीक आहे, आता तू एवढं म्हणतेस ना तर मी येते. सखीला खूप आनंद होतो. सखी फोन कट करते आणि परशुरामला सांगते, राजलक्ष्मी मॅडम यायला तयार झाल्या आहेत. परशुरामला सुद्धा खूप आनंद होतो. सखीच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि इकडे राजलक्ष्मी विचार करते, तशी ही मुलगी सखी मनाची वाईट नाहीये, पण शेवटी ती त्या कामत कुटुंबातील आहे आणि कान्हाच्या उद्दिष्टामधील सगळ्यात मोठा अडसर आहे. त्यामुळे एकदा का कान्हा आणि मी माझा सूड घेतला का मग मी कान्हाला येथून दूर घेऊन जाईल आणि एखाद्या चांगल्या मुलीशी त्याचं लग्न लावून देईल. म्हणजे राजलक्ष्मीने ठरवलंय की कान्हा आणि सखीला कधीच एकत्र राहू द्यायचं नाही. आता जर सरकारचा सूड झाल्यावर सखी आणि कान्हाने आनंदाने संसार केला तर काय फरक पडतो देव जाणे. पण राजलक्ष्मीने ठरवलंय की ती सखी आणि कान्हाला संसार करू देणार नाही, एकत्र राहू देणार नाही. इकडे कान्हा आणि किरणच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात कान्हाला दिसतं की किरण हा चक्क त्याच्या आईला अपर्णाला घेऊन आलाय आणि अपर्णा गाडीत बसलीये. कान्हा म्हणतो, ते माचं राहू दे, तू माझ्या आईला का घेऊन आलाय चक्क घराबाहेर? तर किरण सांगतो, हो, आता त्यांना खूप बरं वाटतंय, आधीपेक्षा त्यांची तब्येत बरी आहे. आणि त्याच मान्ना म्हणाल्या की मी मागील किती वर्षांपासून फक्त घरातच आहे, बाहेरच्या जगाशी माझा संबंध पूर्णपणे संपला आहे, त्यामुळे मला बाहेर जायचं आहे. आणि मग आम्ही त्यांच्याकडून वचन घेतलं की तुम्ही गाडीच्या खाली उतरणार नाही, आम्हाला न सांगितल्याशिवाय कुठेच जाणार नाही. तेव्हा माझी परमिशन घेऊनच मी त्यांना घेऊन आलोय. हे ऐकून कान्हाला बरं वाटतं. कान्हा म्हणतो, अगदी योग्य बोलतोय तू. जेव्हापासून बाबांचा खून झाला तेव्हापासून आई ही घरातच होती. मागील 10 वर्षांपासून तिने घराच्या बाहेर पाऊलच ठेवलं नाही. त्यामुळे जगाशी तिचा संबंध तुटला आहे, संपर्क तुटला आहे. आणि अपर्णा ही खिडकीतून आजूबाजूला बाहेर सगळीकडे पाहत असते. आणि कान्हा हा किरणला सांगतो, जेव्हा सरकारने माझ्या बाबांना मारलं ना तेव्हा मला माझ्या आईची सगळ्यात जास्त गरज होती. आईने मला प्रेमाने जवळ घ्यावं, मला या दुःखातून बाहेर काढावं अशी माझी इच्छा होती. पण आईलाच एवढा मोठा धक्का बसला होता की या धक्क्यातून ती स्वतः कधी सावरूच शकली नाही. त्यामुळे मलाच माझ्या आईची आई बनावं लागलं, माझ्या आईला सावरावं लागलं. लहान वयातच मी मोठा झालो आणि मी सगळी जबाबदारी घेतली. हे आठवून कान्हाला वाईट वाटतं, किरणला सुद्धा वाईट वाटतं. आणि किरण म्हणतो, पण आता अपर्णा मॅडम पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि आता त्या बऱ्या झाल्यात म्हणजे त्यांना तुझ्या लग्नाचे डोहाळे लागतील की लवकरात लवकर आपल्या मुलाचं लग्न करून द्यावं आणि त्या तुझ्यासाठी आता मुलगीसुद्धा शोधतील. कान्हा म्हणतो, अजून त्याला खूप उशीर आहे, आपण त्याचा विचार करायला नको. या दोघांच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात एक गाडी तेथून पास होते. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची ही गाडी असते. नवरा नवरी हे दोघंच गाडीत असतात. गाडी सजवलेली असते. कान्हा आणि किरणच्या गप्पा सुरू असतात. त्यांचं अपर्णाकडे गाडीकडे लक्षच नसतं. अपर्णा या गाडीकडे पाहते आणि ही गाडी थोडी पुढे जाऊन खराब होते. नवरा आणि नवरी हे दोघेही गाडीतून खाली उतरतात. नवरी विचारते, आज आपण बाहेर निघालो, आजच आपलं लग्न झालंय आणि गाडी खराब झाली का? तर हा नवरदेव म्हणतो, घाबरण्याची गरज नाहीये, मी पाहतो, गाडी ठीक होईल. आणि नाहीच झाली तर आपण शहरातून कोणातरी बोलून घेऊ, आपण काय शहराच्या जास्त लांब नाही आलोय. आणि हे दोघेही गाडी रिपेअर करत असतात आणि अपर्णा हे पाहते की या दोघांचं आत्ताच लग्न झालंय आणि या दोघांची गाडी तेथे थांबली आहे. अपर्णा ही चक्क गाडीतून खाली उतरते. कान्हा आणि किरणचं काही लक्षच नसतं. अपर्णा या नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे जात असते. हे नवीन लग्न झालेलं जोडपं एकमेकांशी गप्पा मारत असतं आणि अपर्णा त्यांच्या दिशेने पुढे पुढे जात असते. तेवढ्यात कान्हाचं लक्ष गाडीकडे जातं आणि कान्हाला दिसतं की गाडीत अपर्णा नाहीये. कान्हा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, आई कुठे गेली? कान्हा आणि किरण हे दोघेही गाडीजवळ येतात आणि अपर्णा गाडीत नाहीये हे पाहून अपर्णा ज्या दिशेने गेली त्याच दिशेने अपर्णाला शोधायला जातात. इकडे अपर्णा या नवरदेवाजवळ येते आणि या नवरदेवात तिला चक्क कान्हा दिसतो. म्हणजे आपल्याच कान्हाचं लग्न झालंय असं तिला वाटतं आणि माझ्या कान्हाचं लग्न झालंय म्हणून अपर्णा खूप खुश असते. अपर्णा आता बरी झाली आहे आणि तिचं आता एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे कान्हाचं लग्न करून देणं, सून घरात आणणं. आपल्या कान्हाला या नवरदेवाच्या वेशात पाहून अपर्णा खूप खुश होते. तिला ते खूप आवडतं आणि ती चक्क त्याची नजर उतरवते. कान्हासुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो, हसत असतो. जसे हे नवरा नवरी एकमेकांकडे पाहून हसत असतात तसं आपल्या कान्हाचंच लग्न झालंय, तो खूप खुश आहे, आनंदात आहे असं अपर्णाला वाटतं. आणि अपर्णाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. आणि त्याच वेळेस
कान्हाला अपर्णा दिसते. कान्हा हा अपर्णाजवळ धावत पळत येतो आणि अपर्णाला विचारतो, आई काय झालं, तू गाडीतून खाली का उतरलीस, मी किती घाबरलो होतो. अपर्णा म्हणते, त्यात घाबरायचं काय आहे, आता तुझ्या लग्नाचं वय झालंय ना, आणि मी या नवीन जोडप्यामध्ये तुलाच पाहत होते. आता तुझ्यासाठी सुद्धा लवकरच मुलगी पाहावी लागेल आणि तुझं लग्न करून द्यावं लागेल. कान्हाला काय बोलावं ते कळतच नाही. किरण तेथे येतो आणि म्हणतो, अपर्णा काकू चला, जर मला हे कळलं ना तर ते मला खूप बोलतील. अपर्णा म्हणते ठीक आहे. आणि मग कान्हा आणि किरण अपर्णाला घेऊन तेथून निघून जातात. पण अपर्णाच्या डोळ्यामध्ये नवरदेव बनलेला कान्हाच असतो. आता हा काय मोठा ट्विस्ट आहे ते कळत नाहीये. कदाचित कान्हाचं सत्य कळल्यानंतर जेव्हा सखी त्याच्याशी नातं तोडेल तेव्हा कान्हा दुसरं लग्न करतोय काय, म्हणजे दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय काय, असं सुद्धा होऊ शकतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कान्हा त्याच्या रूममध्ये असतो आणि त्या मोबाईल रिपेअर करणाऱ्याला कॉल करतो आणि सांगतो, काल मी तुम्हाला जो मोबाईल रिपेअर करायला दिला होता तो किती वेळेत रिपेअर होईल. हा माणूस सांगतो 1 तासात रिपेअर होऊन जाईल. कान्हा त्याला सांगतो, मग तो मोबाईल घेऊन जिव्हाळा या बंगल्यावर यायचं आणि हा मोबाईल फक्त माझ्या हातात, कान्हा महाडिकच्या हातातच द्यायचा, इतर कोणाच्या हातात द्यायचा नाही. हा माणूस म्हणतो ठीक आहे. कान्हा फोन कट करतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष सखीकडे जातं. सखी ही आत्ताच आंघोळ करून आलेली असते आणि तिचे ओले केस सुकवत असते हेअर ड्रायरने. सखी अतिशय सुंदर दिसत असते आणि कान्हा हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तिच्या सौंदर्यामध्ये पूर्णपणे हरून जातो. सखी हेअर ड्रायरने तिचे केस उडवत असते आणि खरंच ती छान दिसत असते. कान्हा तिच्याकडे पाहत असतो आणि तेवढ्यात सखीचं जे मंगळसूत्र आहे गळ्यातलं ते केसांमध्ये अडकतं. सखी ओरडते. कान्हा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, थांबा सखी मॅडम, मी देतो काढून. कान्हा तिच्या जवळ येतो आणि तिच्या केसातलं हे मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतो. पण हे मंगळसूत्र तुटतं आणि ते खाली पडणार इतक्यात सखी ते झेलते आणि सखी आणि कान्हा एकमेकांकडे पाहू लागतात. दोघे एकमेकांच्या नजरेमध्ये पुन्हा एकदा हरवून जातात. सखी खूप सुंदर दिसत असते. कान्हासुद्धा हँडसम दिसत असतो. दोघे एकमेकांच्या नजरेत पाहतात. कान्हा म्हणतो, आता हे मंगळसूत्र पडलं असतं ना. तर सखी म्हणते, जाऊ दे कान्हा, मंगळसूत्र महत्त्वाचं असतं, पण त्यापेक्षा आपल्या दोघांचं नातं महत्त्वाचं आहे आणि आपल्या दोघांचं नातं हे खूप घट्ट आहे. आणि मग सखी मंगळसूत्राबद्दल तिचं जे ज्ञान असतं ते ज्ञान सांगते. त्याबद्दल एक मोठी स्पीच देते. कान्हा, हे जे मंगळसूत्र आहे ना, हा एक साधा दोरा आहे ज्यामध्ये काळे मणी आहेत, पण या मंगळसूत्राला खूप महत्त्व असतं. कारण लग्न करताना अग्नीच्या साक्षीने हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात घातलंय. त्या अग्नीची धग या मंगळसूत्रात आहे. त्यामुळे या मंगळसूत्रामध्ये खूप ताकद असते. तुला आठवतंय का, ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं आणि मला तुझं सत्य कळालं होतं की तू सरकारचा माणूस आहे आणि सरकारच्या सांगण्यावरून तू माझ्याशी लग्न केलंय, मी तुझ्यावर खूप चिडले होते. मग आपण सखी सदन चाळीत गेलो होतो आणि तेव्हा रागारागाने मी हे मंगळसूत्र गळ्यातून काढून फेकणार होते, पण तेव्हा मला दाभडे मावशींनी थांबवलं होतं आणि त्यांनी मला समजावून सांगितलं की हा मंगळसूत्र म्हणजे एक पांढरा धागा आणि 4 काळे मणी नाही आहे, तर हे नवरा बायकोच्या नात्याचं प्रतीक आहे, नवऱ्या बायकोच्या नात्याचं बंधनाचं प्रतीक आहे. तुम्ही या मंगळसूत्रामुळे एका बंधनात अडकले आहात. जसं या नात्यामुळे तुम्हाला अनेक कर्तव्य मिळाले आहेत, तशाच अनेक जबाबदाऱ्यासुद्धा तुमच्यावर आहेत. एकमेकांची जबाबदारी आहे. नवऱ्यावर जसं बायकोचं रक्षण करण्याची जबाबदारी असते, तसंच बायकोवर सुद्धा नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करण्याच्या जबाबदाऱ्या असतात. त्याच्यासाठी त्याचा संसार सुखी करणं खूप महत्त्वाचं असतं आणि नवरा बायकोचं हे नातं या मंगळसूत्रामध्येच अधिक घट्ट होतं. त्या दिवशी दाभडे मावशींनी मला या मंगळसूत्राचं खूप छान महत्त्व समजावून सांगितलं होतं, पण मी तुझ्यावर रागावले होते, त्यामुळे मला हे माहीत नव्हतं किंवा मला या मंगळसूत्राचं महत्त्व पटलं नव्हतं. पण आज जेव्हा आपल्या दोघांचं नातं एवढं घट्ट झालं आहे, मी तुझ्या प्रेमात पडली आहे, तेव्हा मला या मंगळसूत्राचं महत्त्व कळतं आहे की हे मंगळसूत्र आपल्या दोघांचं नातं आणखीन बळकट करतं आहे, आणखीन घट्ट करतं आहे आणि आता आपल्या दोघांना एकमेकांपासून कुणीच वेगळं करू शकत नाही. सखी आपल्या नात्याविषयी, या मंगळसूत्राच्या महत्त्वाविषयी भरभरून बोलत असते, पण कान्हाला मात्र या गोष्टीचा त्रास होत असतो. कारण जेव्हा सखीला कळेल की मी कान्हा महाडिक नाही आहे आणि सखी ज्या कान्हा महाडिकचं नाव स्वतःच्या नावामागे एकदम अभिमानाने लावते की मी मिसेस सखी कान्हा महाडिक आहे, तो व्यक्तीच मी नाही आहे
हे सखीला समजल्यावर तिची काय अवस्था होईल, ती किती दुःखी होईल हा विचार करून कान्हाला वाईट वाटतं. आणि सखी ही कान्हाला विचारते, कान्हा, मी तर माझ्या भावना तुझ्यासमोर मोकळ्या केल्या आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू मला आय लव्ह यू टू कधी म्हणणार आहे? पण कान्हाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि कान्हा हा गप्प बसतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि हळूहळू या मालिकेचा सगळ्यात भारी एपिसोड येणार आहे आपल्यासमोर. तो म्हणजे या मालिकेतला महा एपिसोड अक्षय तृतीयेचा दिवस, ज्या दिवशी एक नाही तर दोन मोठे खुलासे होणार आहेत. कान्हा, सखी आणि सरकार या तिघांच्या आयुष्यात आजपर्यंत सगळ्यात मोठं वादळ येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण कुटुंब खूप खुश असेल आणि सखीने ठरवल्याप्रमाणे ती आपल्या नावावरची संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करत असेल. म्हणजे सखी तर तेजस्विनीच्याच नावावर करतीये असं तिला वाटतंय, पण ती सरकार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरकार भलतीच गहिरी खुश असेल, कारण एकदा काही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली, सखी सहित सगळ्यांना घराबाहेर काढायचं, लाथ मारून घराबाहेर हाकलायचं असं सरकारने ठरवलेलं आहे. त्यामुळे सरकारला आनंदाचं उधाण आलेलं असेल आणि सखी या पेपर्सवर सह्या करणार. इतक्यात कान्हा तेथे येईल. तो सखीला थांबवणार आणि म्हणेल, थांबा सखी मॅडम, तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावावर तुमची ही संपूर्ण प्रॉपर्टी करताय ना, तिची आधी ओळख तर पटवून घ्या. सखी आणि सरकारला जबर धक्काच बसेल, कारण सरकारला फुल कॉन्फिडन्स आला आहे की संपूर्ण प्रॉपर्टी ही तिच्या नावावरच होणार आणि ती सरकारे हे कोणालाच कळू शकत नाही. कान्हाला तर नाहीच नाही, पण कान्हाला ही गोष्ट कळली आहे की आपल्या घरात जी राहतीये ती तेजस्विनी नाही आहे तर सरकार आहे. मग आता कान्हाला हे कसं कळलं हे तर आपल्या नंतरच कळेल. सखी ही कान्हाकडे आश्चर्याने पाहिल आणि विचारेल, कान्हा, हे काय बोलतोय तू? आईची खरी ओळख म्हणजे? तर कान्हा सगळ्यात मोठा खुलासा करणार. सखी मॅडम, या घरात जी तुमची आई तेजस्विनी कामत म्हणून राहतीये ना, ती तुमची आई तेजस्विनी नाही आहे, तर ती आहे मनस्विनी सरकार. हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार. घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल की हे कसं शक्य आहे. पण सरकार कदाचित यासाठी तयार होती, कारण सरकार असा नेहलेपे देहला मारणार की कान्हा हा पूर्णपणे हादरून जाईल आणि सरकार ही घाबरणार नाही. ती कान्हाला म्हणेल, कान्हा, तू माझ्यावर आरोप लावतोय, पण हे सगळे आरोप खोटे आहेत. कान्हा चिडून म्हणेल, हे आरोप खोटे नाहीये तर खरे आहेत. तुम्ही तेजस्विनी कामत नाही तर तुम्ही सरकार आहात. तर सरकार कान्हाला म्हणेल, मग तू तरी कोणता वेगळा आहेस? तू सुद्धा खोटारडा आहेस. कान्हाला काही कळणारच नाही. सखी कान्हा आणि सरकारकडे आश्चर्याने पाहेल. तेव्हा सरकार सखीला सांगणार, तू ज्या माणसाला कान्हा महाडिक म्हणतेस ना, तो कान्हा महाडिक नाहीये. त्याने तुला फसवलंय. त्याने स्वतःचं खरं नाव, त्याने स्वतःची खरी ओळख तुझ्यापासून लपवली आहे. कान्हाला जबर धक्काच बसणार की सरकारला हे सगळं कसं कळलं. आणि मग सरकार ही सखीला सांगेल, हा कान्हा महाडिक नसून कबीर किर्लोस्कर आहे. सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार. कान्हालाही मोठा धक्का बसेल आणि सरकार हे सिद्ध करण्यासाठी चक्क सखीला पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर दाखवणार. हे तेच पेपर आहेत जे राजलक्ष्मीने कान्हाला दिले होते आणि मग कान्हाने चायनीजच्या गाड्यावर सखीकडून या पेपर्सवर सह्या घेतल्या होत्या, पण त्याने ही गोष्ट राजलक्ष्मीला सांगितली नव्हती. हे पेपर्स त्याच्याकडेच होते आणि कदाचित जेव्हा सरकार ही सखी आणि कान्हाच्या रूममध्ये आंघोळ करायला गेली ती 1-2 दिवसांपूर्वी, तेव्हा तिने हे पेपर शोधले असतील आणि मग तिला कान्हाचं सगळं सत्य कळलं असेल की आपल्या घरात जो राहतोय तोच राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातू कबीर किर्लोस्कर आहे आणि सरकारने याच गोष्टीचा फायदा उचलला आहे. म्हणजे आता सरकार ही स्वतःला तेजस्विनी सिद्ध करणार आणि कान्हाला खोटारडा सिद्ध करून सखीच्या मनात त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करून त्याला घराबाहेर हाकलणार. म्हणजे आता कान्हाला ही चूक खूप महागात पडली आहे की त्याने सखीला स्वतःचं सत्य सांगितलं नव्हतं आणि हे पेपर्स घरात ठेवले होते. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.